या सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण कराडी तालुका पारोळा येथील प्रगतिशील शेतकरी आणि आमचे खूप जवळचे असे मार्गदर्शक प्रभाकर दादा, नमस्कार. तर आज आपण त्यांच्या शेतात उभे आहेत. तर दादा, तुम्हाला आता 3 वर्षापासून तुम्ही जैव लावताय. हो. तर गेल्या 3 वर्षापासून तुम्हाला जैवबद्दल काय वाटतं, थोडं शेतकरी बांधवांना सांगा. मी ही व्हरायटी 3 वर्षापासून लावतो. हिची बोंड साईज खूप मोठी आहे. लाल वगैरे रोगाला कमी बडी पडते, परत रस शोषण करायला किडे नाही बन म्हणजे चांगले, आणि हिची लागण्याची अशी सरळ पद्धत आहे. सगळ्यात महत्वाचं बघा शेतकरी बांधवांनो, हे बुंदापासून लागले राहते बॉस असे. खाली तळापासून तर शेंड्यापर्यंत फळफांदीतलं अंतर जवळ असतं. सगळ्यात महत्वाचं बोंडांची साईज साखळी पद्धतीत बोंडे असतात आणि 70 ते 80% बोंड हे 5 पाकळीचे असतात. आणि दादा, वेचायसाठी कसं काय वाटतं? वेचायलाही सोपी, वेचायलाही आपण म्हणजे अशी ओढते वगैरे अशी काही व्हरायटी नाही नाही. वेचण्यासाठी. तर जेवढं आपल्याला कॉटन चांगलं तेवढं वेचणीसाठी महत्वाचं हे असतं. त्याच्यामुळे थोडं सेंद्रिय आणीलाही उशिरा बडी पडते. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा शेतकरी बांधवांनो, इथंच नाही आपण तर मध्ये सुद्धा असं नाही की आपण बांधावरचे झाडं दाखवू, आपण मध्ये सुद्धा जर बघितलं तर मध्ये सुद्धा एक सारखा तळापासून तर शेंड्यापर्यंत बोंडांची साईज, 2 बोंडातला अंतर कमी. आता हे बघा, आपण जवळपास 7व्या-8व्या झाडाजवळ आलेले आहेत. इथं सुद्धा तुम्हाला साखळी पद्धत दिसेल, 2 बोंडातला अंतर कमी दिसेल. आणि जसा बाहेर आहे तसा खाली तळापासून तर शेंड्यापर्यंत मधल्या झाडाला सुद्धा पूर्णपणे माल दिसतोय. आणि शेंड्यालाही बघा, बोंड जास्तीत जास्त बोंड हे शेंड्याला सुद्धा 5 पाकळीचे आहेत. तर शेतकरी बांधवांना हेच नेहमी सांगतो आम्ही की आपल्याला जैव हत्तीवाली जे वाण आहे हे नेहमी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे. बघा, शेंड्याला सुद्धा 5 पाकळीचे बोंड आहे. तर दादा, मागच्या वर्षी तुम्हाला जैवमध्ये किती उत्पन्न आलं होतं? मला जवळजवळ मागच्या वर्षीचं ॲव्हरेज उत्पन्न बसलं हे एकराला 12 क्विंटलच्या जवळपास. बरोबर, 12 क्विंटलपर्यंत. ह्याही वर्षी जवळपास त्याच त्याच रेंजमध्ये बसेल. म्हणजे लोकांना यावर्षी एक 60-70% तर पण तुम्हाला चांगलं बसेल यावर्षी. चांगलं बसेल. तुमचं शेवटी मेहनत तुमची आहे दादा. चला, धन्यवाद. धन्यवाद. जय हो हत्तीवाली.